श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादाने भागवत सप्ताह म्हणला की तो एक उत्सवच असतो आणि तो उत्सव कसा साजरा करायचा हे भागवतातच सांगितलेलं आहे. नारद मुनींना सांगितलं की हे करा. सनत कुमार वगैरे जे आहेत तो प्रसंग नंतर बघूया की असं करा, म्हणजे केळीचे खुंट लावा, सगळीकडे आमंत्रण पाठवा, सगळ्यांना आदराने बोलवा. हां, हे सगळे. मग त्याच्यात देव वगैरे येतातच बघायला, कारण तो म्हणतो की भागवत आम्हाला द्या, अमृत मी तुला देतो ना परीक्षिताला. हे किती चांगला हा एका अर्थाने व्यवहार होता. 7व्या दिवशी तो मरणार होता, तुला अमृत देतो. अमृताचा कुंभ येऊन इंद्र आलेला आहे, अमृत देतो. तो म्हणतो की ही अमृत संधी आहे माझ्यासाठी. अमृत वेळा म्हणतात ना, ते अमृत वेळ आहे. तुम्हाला कोणी सांगितलं मी मृत होणार आहे म्हणून? मी अमृतावस्थेत आहे, अमृतावस्थेत जाणार आहे. मृत्यूवर विजय मिळवून अमर नाही तर अमृत होणार आहे. मला हे तुमचं अमृत नावाचं पेय कुंभातून कशाला आणून देता? भागवतम हेच अमृत आहे. आपण तो श्लोक नंतर म्हणणार आहोत किंवा ऐकणार आहोत. तर लक्षात घ्या की ज्या वेळेला भागवत एखादं सांगायचं असतो, भागवत सप्ताह, त्याचा एक पूर्णपणे विधी असतो. सकाळी संहिता वाचन असतं, मग कुणीतरी एक यजमान असतो आणि मग ते चालतं. पहिला जो झाला भागवताचा सप्ताह त्याला महात्म्य जोडलेलं नव्हतं, कारण महात्म्य हे नंतर निर्माण झालं ना. भागवताचं महात्म्य नंतर निर्माण झालं. आज आपण महात्म्य कथा बघणार आहोत भागवताचं, आणि पद्मपुराण वगैरे सारख्या पुराणात हे या ग्रंथांचं महात्म्य सांगितलेलं असतं. सुरुवात करतोय आपण. हे तुम्ही इतकी मंडळी याल अशी खरं सांगतो अपेक्षा नव्हती. ज्या वेळेला हे करायचं ठरलं, म्हटलं महाराजांनी आतून सांगितले एक भागवत सप्ताह मला अर्पण कर. त्यावेळेला म्हणाले की कोण येतील? बापरे, महाराज आहेत, हनुमान आहे, राम आहे, रामदास आहेत, ते सगळी गोंदवल्याची हेच आहे ना, गर्भकूड आहे. तुकाई महाराज आणि कोण पाहिजे म्हटलं, आणि बाकीचे असतील काही मंडळी. तर तुम्ही काही मंडळी आहात ते माझ्या दृष्टीनं अत्यंत मौलिक अशी मंडळी आहात. श्रोत्याला नमस्कार करायला सांगितलं, त्यांनी वक्त्याचं पूजन केलं, पण श्रोत्यांना नमस्कार करायला सांगितलं. आपण ज्यावेळेला दासबोधाचा आरंभ करतो, श्रोता वक्ता श्री राम समर्थ, म्हणजे श्रोताला राम म्हणलेलं आहे आणि समर्थ म्हणजे रामदास हे वक्त्याला म्हणलेलं आहे. एक चांगलं उत्तर दिलेलं होतं श्रीकृष्णाची ज्यावेळेला तुला झाली त्या संदर्भात प्रश्न विचारला होता की तुम्ही वक्ता असे वरच्या पातळीवर का असता? आमच्यापेक्षा तुम्ही उच्च आहात का, श्रेष्ठ आहात का, वरिष्ठ आहात का, उच्च आहात का, सगळे प्रश्न. त्यांनी उत्तर दिलं की नाही, आत्ता तुला झाली ना कृष्णाची. तुकारामाची जर तुला करायची ठरवलं तर इकडे तुळशीचं पान पुरलं. आपण म्हणतो की रुक्मिणीने एका तुलसीधराने गिरिधरासी तुळीये. रामेश्वर भट्ट ज्यांनी तुकारामाच्या वह्या अभंगाच्या बुडवायला सांगितल्या, ज्यावेळेला त्यांनी त्याचं महात्म्य कळलं, कारण ही अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाचे, ती वाणी आहे. वाणी कशी बुडवणार आहात तुम्ही सांगा बरं? CD वगैरे आहे, CD गेली वाया म्हणून काय वाणी गेली का? हा शेवटचा संदेश आहे, शेवटचा जो संवाद आहे कुणाचा? आमचा परीक्षित आणि शुकदेवांचा, तो हाच आहे. मडकं फुटलं म्हणून आतलं अवकाश बाहेरच्या अवकाशात मिळालं असं काही नाही रे. हे देहाचं मडकं होतं ना, ती अडचण होती. दिव्याची ज्योत शांत झाली म्हणून प्रकाश गेला, तेज गेलं, अग्नी गेला नाही. आणखीन एक मागे जाऊन चिंतन केलं तर दिवा म्हणजे काय? आपला देह घट आपण जे म्हणतो, दिवा म्हणजे काय? दिवा मातीचा असू दे किंवा धातूचा असू दे. माती तर अक्षरशः मातीच आहे. आज सगळे धातू काही हिरेसुद्धा खाणीतून काढले जातात.
आणि आपण अगदी पॉलिमर, प्लास्टिक, सिंथेटिक वगैरे शब्द वापरतो. बेसिक मटेरियल त्याचं कुठे ना कुठेतरी पृथ्वीतूनच आलेलं असतं. म्हणून आपण साधं वाक्य वाटतं आपल्याला की सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. खरीच माती आहे होती. विचार करा ना, सोनं आज तुम्हाला वाटतं पण शेवटी काढलंय खाणीतूनच. एवढं तुम्ही माती घेतली तर त्याच्यात एवढं सोनं मिळतं. म्हणून सोन्याला महत्त्व आहे. सगळं मातीतून मिळतं, हे लक्षात ठेवायचं. आणि मातीत जातं. हे गणेशपूजन, आपण जे पार्थिव गणेशपूजन काही जणांचं अजूनही चालू आहे, 11 दिवस चालतो तो. तर तीच गंमत आहे की मातीत होतास, मातीत आहेच आणि मातीत जाणार. तुझा प्रवास मातीकडून मातीकडे आहे. आणि म्हणून विठ्ठलाला, म्हणजेच तो आपण म्हणतो ना परब्रह्माला, तू वेडा कुंभार म्हणलेला आहे. कुंभाराचा, सोनार नाही म्हणलेलं, सोनाराचा संबंध सोन्याशी म्हणजे धातूशी येतो. कुंभाराचा मातीशीच येतो ना. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार, आपण म्हणतो ना. त्यातलं एक, ज्यावेळेला पहिली ओळ ऐकली त्यावेळेला म्हटलं गदिमाने हे 5वं महाभूत कुठे सोडलं. बघा, माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा. आकाशाचं मग ये आकार आहे ते. घट म्हणजे आकाश आहे हो. आपलं घर म्हणजे खोली आहे, स्पेस आहे. घर म्हणजे लांबी रुंदी नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून मराठीत खोली हा जो शब्द वापरतो तो घराला अत्यंत चांगला आहे. खोली नसेल तर ते घर कसलं, त्याला म्हणून फ्लॅट म्हणतात. तेच योग्य आहे. फ्लॅट जो आहे त्याला लांबी रुंदी आहे, फ्लॅट आहे घर, असं नाही. त्याच्यानंतर लक्षात घ्या की दिव्याचं तेलसुद्धा कुठलंही घ्या ना, सनफ्लावर घ्या किंवा कॉटन सीड घ्या, कुठलंही येतो कुठून? मातीतूनच. तो कापसाची वात करतो आपण, ती वात कापूस येतो कुठून? मातीतूनच येतो. म्हणजे दिवा कशाचाही असला तरी मातीचाच आहे, मातीतूनच आलेला आहे दिवा. तेल मातीतूनच आलेलं आहे, कापूस मातीतूनच आलेला आहे. आता ती काड्याची पेटी, अरे मातीतूनच आली आहे की, लक्षात ठेवा. त्यातल्या ज्या काड्या आहेत त्या उघड उघड लाकूड आहे, ते उघड उघड लाकूड. हल्ली काय केलं आहे की लाकूड प्रिझर्व करा, झाडं तोडू नका म्हणून कागद गुंडाळतात, तर मेणात बुडवतात त्याचा काही भाग. आणि पुढे जे टिप असतं त्याच्यात फॉस्फरस वगैरे तीच केमिकल्स असतात ना, ते केमिकल आहे, रासायनिक आहे ते. पण ही रसायनं आली कुठून सांगा ना? रसायनं मातीतूनच आलेली आहे. अल्केमी नावाचा एक शब्द आहे, त्यावरून केमिस्ट्री नावाचा एक आलेला आहे शब्द. माणसाला सतत भौतिक, दैहिक, आपण ज्याला म्हणतो जड मटेरियल म्हणजे चंगळवादी असं या जगातलं जीवन जगण्याला आवडतं. दुर्दैवानं भारतीयांना सुद्धा ते आवडायला लागले. खरं ते वेस्टर्न मॉडेल आहे, पाश्चिमात्यांचं सगळंच तसं आहे. विचार करा तुम्ही. तर ज्या वेळेला फक्त देहाचा विचार केला जातो त्यावेळेला हा दिवास असतो, हे टिप ऑफ द मॅचस्टिक वगैरे, टिप टोप सगळं मातीतून आलेलं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही ज्योत लावता त्या ज्योतीचा मातीशी काहीही संबंध नसतो. एक गंमत बघा, आपण दिवा घेतला, वजन केलं आणि ज्योत लावल्यावर लगेच वजन केलं, वजन वाढणार आहे का? ज्योतीला कुठे वजन? ज्योतीला आकारमान आहे. खरी ज्योत आहे ना ती आरसपाणी म्हणजे ट्रान्सपरंट आहे, पलीकडचा अवकाश दिसलं पाहिजे. म्हणून कापराची ज्योत, शुद्ध कापूर, हल्ली सगळं काळं होतं कापराचं, शुद्ध कापूर कळणार नाही. तुम्ही कापराची वडी लावली, कापराच्या वडीला आकार आहे का? हो. रंग आहे का? हो. गंध आहे का? हो. स्पर्श आहे का? हो. बरोबर आहे ना? ती दिसते, अनुभवता येते. ज्या वेळेला ज्योत लागते त्यावेळेला त्या ज्योतीतून पलीकडचा आकाश, म्हणजे त्या ज्योतीच्या भोवती असे भक्त उभे राहतात आणि आरती म्हणतात. त्यावेळेला त्या ज्योतीतून मला पलीकडचं दिसलं तर ती ज्योत शुद्ध कापराची आहे. आणि ज्यावेळेला ती ज्योत शांत होते त्यावेळेला ज्ञानेश्वर म्हणतात काय झालं ह्याची स्मृती आहे, पण अनुभव कसला आहे? आत्ता काय उरलं? कापूर उरत नाही. त्याला तो म्हणतो ना संप्लवनशील, अवघड शब्द वापरेल, सब्लिमेटरी सबस्टन्स आहे. म्हणजे तो घन पदार्थ आहे, सॉलिड, एकदम गॅसमध्ये जातो, लिक्विड स्टेट नाही आहे. आणि लिक्विड असे आपण म्हणतो ना तो तसा नाही, ते ट्रान्झिटरी नंतर काही म्हणजे खरं काही उरत नाही. मार्कसुद्धा उरता कामा नये, कुठली खूणही उरता कामा नये. मग झालं काय? उरे शेवटी ज्ञप्ती मात्र, ज्ञानाचा एक अनुभव तुम्हाला मिळाला. ज्ञान काय? हे आत्ता दिसतंय
ते नसतंही होणार आहे. म्हणून दोन नव्हत्यांच्या मध्ये एक होतं कसं? हे परीक्षित वगैरेंचे संवाद आहेत ना, तुझ्या जन्मापूर्वी तू होतास का? नाही. तू मेल्यानंतर तू असणार आहेस का? देहाशी संबंध आहे, नाही. मग दोन नसण्यांच्यामध्ये आत्ताचं असणं किती खरं आहे? लक्षात घ्या. ते खरं का हे खरं असा प्रश्न अष्टावक्रांनी विचारलाय. ती कथा आपण बघणार नाही. अष्टावक्रांनी उत्तर दिलेलं आहे. विचारलंय जनक राजाने, ते खरं का हे खरं? कुणालाही उत्तर देता येत नाही, कारण ते कळल्याशिवाय हे कळत नाही आहे ना. त्याने उत्तर पहिल्यांदा फार बुद्धिमान उत्तर दिलेलं आहे. ते खरं असेल तर हे खरं आहे, आणि ते खोटं असेल तर हेही खोटं आहे. आता या लोक म्हणले हे काय उत्तर झालं का? महाराज म्हणाले ना, जिन्सीवाले बरोबर आहे, लोकमान्य टिळक चूक नाही. हा डिसिजन झाला का? जजमेंट नाही आहे हे जजमेंट. तसंच झालं की मुद्दा काय आहे की अशाच गोष्टी असतात बघा, की आपण ज्यावेळेला उपनिषदांची भाषा वापरतो त्यावेळेला अगदी स्थितिमान काय आहे, म्हणजे हालतच नाही परब्रह्म, आणि अगदी गतिमान काय आहे परब्रह्म. स्थितिमान म्हणजे आहेच. परब्रह्माला हलवणार कुठे सांगा बरं? परब्रह्माला हलवणार कुठे? माईकला हलवता येईल, ती भिंतसुद्धा पाडून हलवता येईल. आकाशाला कुठे हलवणार? आकाश हे त्यातल्या त्यात जवळचं सांगितलं. आकाशाला तुम्ही कुठे हलवणार आहात? नाही हलवता येत. परब्रह्माला नाही हलवता येत. हाच प्रसंग शंकराचार्यांच्या जीवनात आहे, आणि तो राजा रघुगण आणि जड भरत तिथेही हाच संबंध आहे. अपसरळ जे समोर आलेलं आहे. तिकडे तर शंकराचार्य आंघोळ करून निघालेले आहेत, पहाटेची वेळ आहे, गंगेत स्नान केलेलं आहे, अत्यंत पवित्र आहे, आणि तिकडून एक चांडाळ ही शिवी नाही आहे. लक्षात ठेवा. समाजाची जी चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर जे लोक आहेत, ज्याला आपण आदिवासी, गिरीवासी, वनवासी हे म्हणतो ना, हे सगळे लोक चौकटीच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर समाजाची आपण म्हणतो ना छायासुद्धा पडलेली नसावी. आता तुम्ही बघा, असे समाज अजून आहेत का? आहेत. ते तशाच प्रकारचं जीवन जगतात. तुम्ही जर एखादी काही गोष्ट नेली, त्यांना चॉकलेट वगैरे, ते तुम्हाला हकलून देतात. ते असलं काही आणू नका आमच्याकडे. आहे ते जीवन ठीक आहे, त्याच्यात आम्ही आनंदात आहोत. आनंद सुखी आहोत की नाही तुम्ही लगेच डिबेट करायला लागाल, कारण सुखी दुःखी फार सापेक्ष आहे हो. आनंद कुठे सापेक्ष? आनंदासारखी निरपेक्ष म्हणजे ॲब्सोल्यूट, केवल, ज्याला आपण कैवल्य म्हणतो, ॲब्सोल्यूट गोष्ट आनंदासारखी दुसरी नाही. आनंद आहेच, तुला जाणीव असेल किंवा नसेल. म्हणून तो म्हटलं की शंकराचार्यांच्या समोर तो येतो, 4 कुत्री आहेत बरोबर, आणि शंकराचार्य म्हणतात आम्ही आत्ता पवित्र होऊन आलेलो. आधी आम्ही पवित्र, त्यातून गंगेचं स्नान, आणि त्यातून तू चांडाळ, तुझ्यावर कुठलाही संस्कार नाही झालेला समाजाच्या दृष्टीने. निसर्गाचे चांगले संस्कार त्याच्यावरच असतील, आणि ही कुत्री घेऊन आले अपसर. तो प्रश्न विचारतो की अपसर म्हणजे बाजूला सरळ कुणाला सांगताय तुम्ही? देहाला सांगत असाल तर देह हा जड आहे, त्याला दुसऱ्याने हलवावा लागतो. मेल्यानंतर नाही का म्हणत, अहो ते गेले, पोचवलं पाहिजे. आता गेल्यानंतर पोचवलं हे फक्त मेल्यानंतरच असतं. एरवी पोचवणं हे जिवंत असताना, पण देहच आहे ना. देहाला म्हणत असाल बाजूला सर, तर तुम्ही त्याला हलवलं पाहिजे. आणि आत्मा आहे, त्याला जर बाजूला सर म्हणत असाल तर तो सर्व व्यापी असल्यामुळे त्याला हलवणार कुठे? शंकराचार्यांनी नमस्कार केलेला आहे, आणि तो शंकर होता. मग शंकर प्रकट झाला, म्हणाला की इतकं ज्ञान मिळवलंस, एवढे भाष्यग्रंथ लिहिले, आणि अजूनही अस्पृश्यता, अपवित्रता तुझ्या मनात आहे. अग्नीला पावकम पावनाना म्हणलेलं आहे. तो अग्नीला कधी तुम्ही हे करता येईल का? गढूळ करता येईल का? अरे सोन्याला जर हे लागलेलं असाल मळ, तर अग्नीत टाकतो आपण. अग्नी सगळंच नाही, पाणी एक वेळ गढूळ होईल. अग्नी तुम्हाला वाटेल धूर वगैरे, धूर हे अग्नीचं प्रदूषित रूप नाही आहे, हे एक अवस्था आहे अग्नीची. अग्नी हा पवित्र आहे. त्यामुळे तसाच प्रसंग तुम्हाला सांगतो, भागवतातली ती कथा आहे. तो उभा राहिलेला आहे त्या राजाच्या पालखीसमोर, आणि जडभरतच असं आहे की कुणीतरी सूचना दिल्याशिवाय पुढची कृती करायचं नाही. म्हणजे तो इथे बसला, ये रे इकडे, गेला. हातातलं हे ओझं, ने रे घरी, ये माझ्याबरोबर, आला. नंतर ओझं ठेवल्यानंतर तिथेच उभं राहिला. आता जरा बाहेर थांब, हे सांग. तो जड आहे, जड. कारण का म्हणाला, मी जर बोललो ना तर मी जोडला जाणार आहे किंवा तोडला जाणार आहे. हे दोन्ही संबंध आहे, हे दोन्ही संबंध आहे. आणि म्हणून मला काही करायचं नाही आहे, कारण त्याला माहीत आहे की अगदी मुक्तीपर्यंत पोचत आलेलं, भागवतातलीच कथा आहे, मुक्तीपर्यंत पोचत आलेला हा राजा भरत, तो त्या हरणाच्या प्रेमात अडकतो.
माझ्यानंतर या हरणाच्या पिल्लाला कोण बघणार? ती भागवतातलीच गोष्ट आहे, सांगायला हरकत नाही. एक लक्षात ठेवा, नंतरच सांगतो की आपण क्रमाने भागवत यानी भागवत असं नाही आहे. भागवतातल्या ज्या कथा, महाराजांचा भागवत हा आवडता ग्रंथ होता आणि ते त्यांना महाभागवत म्हणायचे. महाराजांचा दासबोध हा प्राणग्रंथ होता म्हणून त्यांच्यासमोर होता. महाराजांचा ज्ञानेश्वरी आवडता ग्रंथ होता आणि तो ग्रंथ इकडून तिकडे नेण्यासाठी जी व्यक्ती होती त्याला वामनराव ज्ञानेश्वरी म्हणायचे. तुम्ही वागवताय, वाचायचं त्यावेळेला बघूया ना. म्हणजे हे सगळे ग्रंथ महाराजांना आवडायचे आणि भागवतातली उदाहरणं वगैरे महाराज देतात. आपण हे सहज असे फक्त प्रसंग बघणार आहोत. तो उभा राहिला, पालखी का थांबली तर ते म्हणाले समोर एक कोणीतरी उभा आहे, तो हालत नाही आहे. मग राजा खाली उतरतो आणि हा आधीच्या जन्मातला एक उरलेला भाग आहे, तो पुढे कॅरीड फॉरवर्ड म्हणतात ना, तसा झालेला आहे. ते हरिण, त्या हरणीची गोष्ट एका मिनिटात बघायला हरकत नाही. हे नदीच्या काठी बसलेले आहेत, त्यांची झोपडी तिथे आहे, झाडाखाली वगैरे ध्यान धारणा करतात आणि आपण म्हणतो ना चतुर्दशीपर्यंत त्यांची प्रगती झालेली आहे. आता जर एक पाऊल पुढे टाकले की ते पौर्णिमा मुक्त होणार आहे, मुक्त होणार आहे. इतक्या मुक्तीच्या जवळ पोचलेले आहेत. मुक्तीच्या जवळ पोचलेला माणूस मुक्तच असला पाहिजे. भीतीतून, चिंतेतून, मनावरच्या ताणातून, निरनिराळ्या संबंधातून तो मुक्तच असला पाहिजे, नाही तर कसा मुक्त होणार आहे? अशा वेळेला एक हरिणी येते आणि ही हरिणी गर्भिणी किंवा गर्भवती आहे, तिच्या आत तिचं पिल्लू आहे. अशा वेळेला ती पाणी प्यायला आलेली आहे. हे कौतुकाने बघतात हां, कारण लक्षात ठेवा, ब्रह्माकडे बघितलं तर मग बोलायचं नाही, कारण अहम ब्रह्मास्मी हा मंत्र नाही बोलेला, ती अवस्था आहे. हसायला काय हरकत आहे? ब्रह्मचैतन्य म्हणायचं, हसायचं नाही. चैतन्य आहे, ते चैतन्य आहे. हसा, गा, नाचा, आनंदात राहा, टिपऱ्या वाजवा, हे सगळं करणं आहे. तर ब्रह्म मख्ख आहे, हे लक्षात ठेवा. बाय डेफिनेशन ब्रह्म हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, त्याला रंग नाही, वास नाही, चव नाही, काही नाही आहे, ते फक्त आहे. पण ब्रह्मचैतन्य म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यातलं चैतन्य आहे, त्यातून आपले सद्गुरू व्यक्त होतात. तर हे लक्षात घ्या. तर ती हरिणी आता काय, ती कौतुकाने बघत होती, ही आता माता होणार आहे. त्यात सिंहाची गर्जना ऐकू येते. सिंहाची गर्जना, छोटासा असा प्रवाह आहे, तो व्हाळ म्हणतो ना तसा. आपल्या पिलाच्या रक्षणासाठी असेल, त्या मातेनं अगदी पोटात पाय घेऊन उडी मारली पलीकडच्या काठावर जीव वाचवण्यासाठी. त्या मधल्या ह्याच्यात तिच्या त्या प्रयत्नांमुळे ती विली आणि ते पिल्लू, पाडस ज्याला म्हणतात, ते खाली पाण्यात पडलं आणि वाहून जायला लागलं. ती गेली, तिने परत असहाय्यपणे बघितलं की आता मी काय करू शकणार आहे, आणि ती गेली निघून. सिंह आलाच नाही, कुठेतरी गर्जना मारली असेल वगैरे. पण आता ते वाहत जाणारं पिल्लू जिवंत बघितल्यानंतर यांच्या मनात बघा, मुक्तीला ह्याला म्हणतात डार्क नाईट ऑफ द सोल, आत्म्याची काळी रात्र. तिथपर्यंत पोचलेला असाल तरी पतन होतं. याला आपल्याला कळणारं उदाहरण म्हणजे त्या सापशिडीमध्ये 99ला असलेला साप. 99ला असतो ना, 99ला, तो तुम्हाला अगदी खाली आणून सोडतो. तसं होतं. डार्क नाईट ऑफ द सोल, कुठूनही पतन होऊ शकतं. आणि विश्वामित्र हा अत्यंत, मला विचाराल तर प्रगल्भ तपश्चर्या करायला म्हणजे अहंकार अगदी गेला पोचला, इतक्यात अहंकाराने त्याला खाली आणलं. कामवासना अगदी पोचला मेहनतीने त्याला खाली आणलं. अशी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. पण प्रत्येक वेळा तरी पुन्हा उपासना केली. तो विषय नंतर येईल, पण एक लक्षात घ्या. तर ज्या वेळेला ते म्हणाले की अरे रे, या बाळाला आता मला ते पाण्यात उतरले, त्यांनी त्या पिलाला घेतलं, पुसलं वगैरे. आता ह्याला काहीतरी करायला पाहिजे ना, दूध द्यायला पाहिजे, चारा द्यायला पाहिजे, ह्याला काय. आणि त्याची शुश्रूषा, त्याची काळजी घेत हे त्या हरिणात एवढे गुंतले की त्यांच्या जीवनाचा ज्यावेळेला शेवट आला त्यावेळेला ते हरिणाकडे बघत होते आणि हरिण त्यांच्याकडे बघत होतं एकटाक. यांच्या मनात विचार आला, मी गेल्यानंतर आता या हरणाचं काय होणार. बरोबर आहे, हरणाच्या मनात काय विचार होता कोणाशी. परंतु अंते मती सागती हा शब्द आहे. मती शब्द मला शेवटचा श्वास नामान, हे फार स्पेशलायझेशन आहे. अंते मती म्हटल्यानंतर शेवटचा विचार, शेवटची वासना, शेवटची कामना, शेवटची कल्पना, हे सगळं आहे. शेवटी जे तुमच्या मनात असेल त्याप्रमाणे तुमची पुढची गती सुरू होते, हे लक्षात ठेवा. मला काय म्हणायचं आहे की ज्या वेळेला ते इतके गुंतले आणि त्यांनी शेवटचा घेतला, हरिणाकडे बघत हे गेले आणि ह्यांच्याकडे बघत, हरिण गेलेलं नाही, काही दिवसांनी इथेही गेलं असेल, ह्यांच्याकडे बघत होते.
एका ऋषीकडे बघत असल्यामुळे ते हरिण पुढच्या जन्मात राजा झालं, हा राजा रहुगण. आणि एका हरणाकडे बघत असल्यामुळे लक्षात ठेवा, एक जन्म त्यांना हरिणाचा आला, तो अत्यंत छोटा ठरला, नंतर आले. तिथे त्यांना स्मृती होती की का मी झालो, मला मी जोडला गेलो त्या पिलाशी, कुठला तरी एक भावबंध निर्माण झाला. आणि भावबंध म्हणजे काय, जोडणंच आहे ना, संसारच आला गेलो. मी कुणाशीही बोलणार नाही, मी जिवंत आहे ना, पण जड राहीन. भरत नाव उरलं, पण जड भरत म्हणतात, हालचालच करायची नाही. आणि त्यामुळे याचं शरीर खूप पैलवानासारखं होतं, खूप कामं त्याच्याकडून करून घ्यायचे. हा एकही शब्द न बोलता सगळी कामं करायचा, लक्षात ठेवा. परंतु ज्ञान चिंतन, आणि चिंतन करायचं ना तर बोललं नाही पाहिजे, चिंतन करायचं ना तर इकडे तिकडे धावलं नाही पाहिजे, चिंतन करायचं आहे ना तर हे 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 काही नको, चिंतन करायचं आहे ना. म्हणून 4 गोष्टी सांभाळा. म्हणून गीतेचा असा अभ्यास करायला पाहिजे. आपण तसा अभ्यास करूया की गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, न धरी शस्त्र करी. आणि तुम्हाला मी सांगतो सर, जनरल नॉलेज म्हणून ही ओळ आहे, त्याला दुसरी ओळ नाही, हा श्लोक एवढाच आहे, अर्धाच आहे. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. आता ह्या 4 युक्तीच्या गोष्टी, शस्त्र कुठे धरणार नाही आहे, युद्धात. आणि 4 गोष्टी युक्तीच्या सांगेन युद्धात. म्हणजे काय, इकडे तो स्वतःच नेत होता, मार याला मार त्याला, रात्री शंख वाजव, घटोत्कचाला आणूया, हे ह्या गोष्टी नाही आहेत. गीतेत त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि 4 गोष्टी सांगितलेले गीतेच्या जवळजवळ प्रत्येक अध्यायात श्लोक आहे. मी तुम्हाला 2 सांगतो, तुम्ही शोधून काढा ना. गीतेचा असा अभ्यास अत्यंत चांगला आहे. आणि युक्तीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. युक्त आहार, युक्त विहार, युक्त सपन म्हणजे झोप, आणि युक्त संसद म्हणजे लोकांच्यात जाणं. लोकांच्यात जाणं युक्त म्हणजे योग्य, अगदी कमीही नाही अगदी जास्तही नाही. बोलणं अगदी कमीही नाही अगदी जास्त नाही. खाणं अगदी कमीही नाही अगदी जास्तही नाही. आणि झोपणं अगदी कमी नाही जास्त नाही. म्हणजे आहार विहार म्हणजे लोकांच्यात जाणं, खाणं, बोलणं आणि मुख्य म्हणजे झोपणं. या 4 गोष्टी तुम्ही सांभाळा, मग इम्युनिटी वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर येतील, हे लक्षात ठेवा. या 4 गोष्टी, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू. 4 गोष्टी आहेत की तुझं मन मला जोडून टाक. बरं, मन झालं, बुद्धीनं माझाच भाग, मद्भक्त हा माझाच भाग बन, बरोबर. मद्याजी जे करशील ना ती माझी पूजा. आणि सगळीकडे मला नमस्कार कर. म्हणजे जेवताना नुसता ताटाला करू नकोस, हे भाकरी तुला नमस्कार, हे भाता तुला नमस्कार, हे भाजी तुला. मनात म्हणा, 1 सेकंद लागतो हे सगळं करायला, जास्त वेळ नाही लागत, पण ते केलं पाहिजे. सगळीकडे माम नमस्करू, मग या जी माझी सगळी पूजा करशील ते माझं पूजन आहे. 4 गोष्टी सांगितल्या. सगळ्यात कर्मण्येव अधिकार असते, कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, फळावर तुझा अधिकारच नाही आहे, पण फळ तुला मिळणारच आहे. असं मिळेल का तसं मिळेल, इतकं मिळेल का तितकं मिळेल, ही जी आस आहे ना त्याला जोडलेली ती टाक. मा कर्मफल हेतू, म्हणजे कर्म करताना हेतू, हे करतोय खरं पण मिळेल ना, जमेल ना, ऑब्जेक्टिव्ज आपण ज्याला म्हणतो त्याला हेतू शब्द वापरलेला आहे. करा ना तुम्ही कर्म आणि मला अर्पण करा, बरोबर. आणि ती 4थी गोष्ट आहे की मग मात एक संगोस्त्वा कर्मणी, मग कर्मच कशाला करायचं, फळ घ्यायचं नाही तर कर्मच टाकतो. म्हणजे हे आहे ना, कर्म तर तुला केलंच पाहिजे, कर्मच तुझ्या अधिकारात आहे, कर्माचं फळ तुला स्वीकारावंच लागेल. आणि मुख्य म्हणजे तुला कर्म न करण्याचा, कर्मात हेतू न ठेवण्याचा तुला अभ्यास केला पाहिजे. 4 गोष्टी सांगितल्या. कितीतरी गोष्टी आहेत अशा की तिथे श्लोकाचे 4 चरण 8 शब्दांचे, आणि प्रत्येक पहिले 8 शब्द पहिलं सूत्र, दुसरे 8 शब्द दुसरं सूत्र, असे किती सांगू तुम्हाला. ह्या गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. तशा भागवतातल्या 4 युक्तीच्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि गोष्टी म्हणजे स्टोरीज नाही. एक तुम्हाला सहज म्हणतो की एकदा आमचा संवाद सुरू होता, मुलांची, हुशार मुलं होती. म्हटलं थिंग, याला मराठीत शब्द काय मला अजून सापडलेला नाही आहे. ते म्हणाले, या जा बाजारातून या 4 गोष्टी घेऊन या. छोटी म्हणाली, बाजारातून गोष्टी आणणार बाबा, मी येते. गोष्टी म्हणजे स्टोरी वाटली. जाऊन हे पदार्थ घेऊन, पदार्थ हा अध्यात्मातला पद आणि अर्थ असा तो पदार्थ आहे. केवढ्या गोष्टी आहेत. म्हणून थिंगला कुठला शब्द, वस्तू, वस्तू म्हणजे आत्मवस्तू. जिथे वस्तू आहे, जिथे वस्ती आहे परमेश्वराची कायम, त्याला वस्तू म्हणलेलं आहे.
म्हणून आणायचं काय बाजारातून? बाजारातून काही नाही, हे घ्या आणि ते आणा, एवढंच आहे त्याला. बऱ्याच गोष्टी आहेत. मला सांगायचं आहे काय की भागवताचा आपण उपासनेच्या अंगानं विचार करणार आहोत. उपासनेच्या अंगानं करायचं म्हणजे काय? भक्तीच्या अंगानं. ते तर मजाच आहे. भक्तीचं पहिली महात्म्य कथा आहे ना, ती भक्तीची आहे, आपण आता बघणार आहोत. पण भक्ती म्हणल्यानंतर सध्या आपल्या या परिवारात आपली सगळ्यांची आवडती फक्त 21 वर्षाची भक्ती गेली नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्या स्मृतीत आहे, तेजस्वी आहे, ताजी आहे. आणि जसे ज्ञानेश्वर 21 वर्षानंतर वाढलेच नाहीत, तशी ही मुलगी ही तेजस्वी आहे, तेजात मिसळून गेलेली मुक्ताई आहे. तिला आपण हा सगळा सप्ताह अर्पण करणार आहोत. म्हणून रोषणाई, फार वाद्य वगैरे असं काही नाही, साधा विचार आहे. आणि ज्यावेळेला ठरवलं त्यावेळेला फक्त अशा गोष्टी सांगायच्या ज्या महाराजांनी उदाहरणं म्हणून प्रवचनात किंवा त्यांच्या चरित्रात वगैरे सांगितलेलं आहे. म्हणून महाराजांनी प्रेरणा देणारा वेधक आणि वेचक हे 2 शब्द आहेत. वेचक म्हणजे निवडलेल्या आणि वेधक म्हणजे वेध घेणाऱ्या. मग काम, क्रोध वगैरे त्यांचाही वेध घेतील, किंवा एखादं लक्ष आहे, लक्ष वेध करतील. अर्जुनाचा वगैरे होतं ना, ते लक्ष हे महत्त्वाचं आहे, वेधक. तर तशा गोष्टींचा आपण विचार करतो आहे, हे लक्षात ठेवायचं की आपण तिच्या स्मृतीला ज्यावेळेला ह्याच्या नोट्स काढल्या त्यावेळेला खाली लिहिलेलं होतं की भक्तीला हा, त्यावेळेला होती ती भक्तीला हा अर्पण, आणि नंतर भक्तीच्या स्मृतीला हा शब्द, मी ते काकपद म्हणतात ना, कावळ्यासारखी चोच काढतात, वरती स्मृतीला हा शब्द लिहिला. भक्ती म्हणजे भागवत, हा सगळा विचार आहे. त्यावेळेला हे काही मनात नव्हतं. ज्यावेळेला हे ठरलं 3 महिन्यापूर्वीचा विचार आहे, एक शुद्ध भागवत सांगायचं. बाकीचे ते वंशावळी, सृष्टी कशी निर्माण झाली, सृष्टीचे हे काही सांगायचं नाही, गोष्टी सांगायच्या. आणि त्यातून उपासना, भक्ती, आणि भक्ती हा फार व्यापक शब्द आहे. उपासना आपण नेहमी उपआसन, देवाची द्वारे हे उपाय, देवाचं द्वार हे उपाय, आणि उभा क्षणभरी आसन आहे, उभ्यानेच केलं पाहिजे असं नाही. म्हणून देवाच्या द्वारी ती खरी आपण उपासना म्हणतो, जवळ जायचं. म्हणजे मूर्तीच्या सगळ्यात जवळ कोण असतं? भटजी, पुजारी, पुरोहित आपण म्हणूया ना. पण त्यांना अनुभव येतो का मुक्तीचा? नाही आहे. कारण मूर्तीचं आहे ना, ते दार नाहीच आहे. मूर्तीसुद्धा एक वास्तूच आहे, वस्तू आहे, ती फोडून आत गेलं पाहिजे. आता बाहेरून मूर्ती फोडली, लक्षात ठेवा, तर तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजी वगैरे असं काहीतरी म्हणते. आतून मूर्ती फोडतो तो भक्त. एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. एक बुद्धाचा भक्त आहे, बुद्ध भिक्षू, आणि तो ल्हासा म्हणजे तिबेट, जिथे मोठे मोठे विहार आहेत, एवढे मोठे विहार आहेत की तिथल्या दिवल्या आहेत ना, त्या आपल्यापेक्षा खूप उंच आहेत. आणि त्याचं एवढं भांडं आहे मोठं, म्हणजे एकदा तिथे तेल घातलं की महिनाभर ते जळतच राहते बरेच दिवस. तर हे बघण्यासाठी कवी गेलेले आहेत, हे बघण्यासाठी चित्रकार गेलेले आहेत. त्यावेळेला जाणं शक्य होतं. आता तो चीनचा भाग झाल्यामुळे तेवढं जमत नाही. पण एक लक्षात घ्या, तर तो आपल्या सद्गुरूंच्या स्थानी निघाला होता. तो बुद्ध भिक्षू आहे, बुद्ध नव्हता. त्याच्याकडे बुद्धाची लाकडाची सुंदर मूर्ती होती, आणि सकाळ संध्याकाळ सूर्योदय आणि सूर्यास्ताला तो उपासना करायचा. इतकी थंडी होती, त्यातून बर्फाचं वादळ, बर्फाचा वर्षाव, की तो गोठला. त्याचे हातपाय वगैरे काही चालेनात नीट. तो म्हणतो आता पूर्णच गोठलो तर आपली ही हिमसमाधी होईल, जशी जलसमाधी असते त्याची हिमसमाधी होईल. मग काय करूया? आता इथे अग्नी पेटवला पाहिजे. अग्नी जर पेटवला, जमलं आपल्याला तर करूया. म्हणून तो लाकूड काढतो, त्याचे तुकडे करतो, त्याच्याकडे अग्नी, कारण प्रवासात ती पूर्वी साधनं असायचे. तो अग्नी पेटवतो, हात वगैरे त्याचे शेकतो चांगले. आता त्याचे जॉईंट्स असतात, जे सांधे, ते आता मोकळे होतात आणि त्याला खूप बरं वाटतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणतो आता जरा वादळी थांबलेलं आहे, हवा चांगली झालेली आहे, तेव्हा आता वेळ आलेली आहे आपल्या बुद्धाची, बुद्ध भगवानांची पूजा करूया. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं, मगाशी जीवन मरणाचा प्रश्न असताना त्या जो जीवनाच्या शेवटच्या क्षणी आपण जे लाकडाचे तुकडे केले की आपल्या बुद्धाची मूर्ती होती. तो विचारच आला नाही त्याच्या मनात, लाकडाचं काय आहे बघितलं आणि त्याचे तुकडे करून हे केले. बुद्धाची मूर्ती, त्याचे ढलप्या, त्याचे तुकडे करून त्याच्यावर ह्यांनी शेकून आपल्याला जिवंत ठेवलं होतं. आता त्याला एवढी अपराधाची भावना झाली की काय करू मी. त्यावेळेला ते म्हणाले की बरं झालं मी मूर्तीपूजेच्या विरोधात होतो आणि तुम्ही माझ्या जगातल्या सगळ्या मोठ्या मूर्ती बुद्धाच्या आहेत,
केवढ्या बुद्धाच्या मूर्ती आहेत. हैदराबादला लोक जातात, हुसेनवाला तो बाग आहे तिथे बघतात आणि मध्ये बुद्धाची मूर्ती आहे. ती नावेतून नेताही ना, 2 नावं जोडल्या ती पडली, मग ती काढावी लागली, कारण मोठ्यात मोठी मूर्ती आमच्याकडे असली पाहिजे. म्हणून सांप्रदायिकांनी केलेला समर्थांचा पराभव, श्रीम माटेंचं पुस्तक आहे, मुद्दामून वाचा. आणि त्यांनी तिथे सांगितलेले सगळेच सांप्रदायिक आपला जो मुख्य असतो गुरु, आदिगुरु, त्याचा पराभव करतात. त्यांनी असं, अरे असं सांगितलंच नव्हतं. मग वाद होतात, नाही असंच सांगितलं होतं, मला हे पटतं म्हणून मी तसं करणार, म्हणजे मारतात. एक उदाहरण लगेच समजेल म्हणून तुम्हाला सांगतो. नथुरामनी गांधीजींना एकदाच मारलं, पण जे स्वतःला गांधीवादी म्हणतात ते अजूनही क्षणोक्षणी प्रत्येक कृतीत गांधीजींना मारत असतात. तसं घडलं इथे. त्यावेळेला त्याला सगळ्या आकाशातून आवाज ऐकवायला की भिक्खू, मला तुझा अभिमान वाटतो, आता तू माझी खरी पूजा करशील. त्या मूर्तीपूजेत कशाला अडकला होता? देवाची ये द्वारी उभा क्षणवरी, हे ते देवाचं द्वार आहे. आणि अशा भागवतातल्या आपण बघणार आहोत काही कथा. मग देवाच्या द्वाराचा शोध म्हणजे देवळाच्या द्वाराचा नाही, मंडपाच्या द्वाराचा नाही, गर्भकुडीच्या द्वाराचा नाही, मूर्तीचा सुद्धा नाही. मूर्तीच्या आत देव आहे, देवत्व आहे आणि दिव्यता आहे. देवत्व म्हणजे त्याला गॉडहुड म्हणतात आणि दिव्यतेला डिव्हिनिटी म्हणतात. त्या डिव्हिनिटीला तुमचा स्पर्श झाला की त्याने 4 मुक्ती साधिल्या, असं ते गणित आहे. भागवतात ह्या ज्या कथा आहेत, आता भक्तीची कथा आपण बघणार आहोत, त्याची काही जरा पार्श्वभूमी बघूया. नारद फिरत असतात आणि नारद आणि लोक म्हणतात ना, हे जे मीडियावाले आहेत ना, त्या चिवचिव करणाऱ्या हे करतात वगैरे. बघा आता त्यांनी पहिला घाव मारला आहे, तो मुलीला बघणारी 100 माणसं आहेत, ती आपला कॅमेरा त्याच्या डोक्यात घालत नाही. तिची मैत्रीण आहे एका अर्थी ती, कारण ती मुलगी आहे ना, स्त्री आहे, तिच्यावर तो करतो पहिला घाव. कॉमेंट्री सांगते आणि नंतर म्हणते की 23च्या 23 घाव सूर्याचे तिने आपल्या प्रेयसीला मारले, कारण लग्न करत नाही, माझी होत नाहीस तर कोणाचीच नाही, हे फक्त आमच्या चॅनलने दाखवले. काय आणि ह्यांना नारद म्हणतात म्हणे. नारदांचा एवढा मोठा अपमान कुठलाही नाही हो. नारद म्हणजे कल्याण आहे. नार म्हणजे मानवजात, आणि मानव जातीला कल्याणाची सूत्र देणारी जी शक्ती आहे ती नारद आहे. आणि शक्ती असल्यामुळे चिरंजीव आहे, हे लक्षात घ्या. व्यक्तीला मर्यादा आहे. हनुमान चिरंजीव आहे, कारण हनुमानाची रामभक्ती, रामदास्य हे चिरंजीव आहे. आत्ता सांगितलं ना, दिवा जर शांत झाला तरीसुद्धा अग्नी असतो, मडकं फुटलं तरी अवकाश असतं, हे लक्षात घ्या. मुद्दा काय की ज्या वेळेला नारद फिरत फिरत येतात, व्यासांना भेटूया, आपण म्हणतो आलोच आहोत तर जाऊया. मी मोबाईल केवळ यासाठी घेतला, कारण माझ्याकडे नव्हता. आलोच आहोत परवरीला तर जाऊया सरांकडे. बापरे, अर्धा तास काय लागले. मोबाईलवर जास्तीत जास्त 5 मिनटं बोलते. अरे या या या, आणि हे करण्यातच माझा दिवस जायला लागला. तेव्हा म्हटलं मोबाईल घेऊया आणि नंबर दिला सगळ्यांना, मोबाईलवरून बोला. हे अति होतं. तसं व्यास आलाच आहे. बदरिका आश्रम, व्यासांच्या आश्रमाचं नाव, कारण बदरिका म्हणजे बोरीची झाडं होती तिथे. त्या बदरिकाचं उतरले खाली. बघितलं तर व्यास उदास. आधीचा ग्रंथ महाभारत. त्या महाभारताच्या शेवटी जे 4, अगदी शेवटी नाही, शेवटच्या भागात, जसं पसायदान ज्ञानेश्वरीच्या अगदी शेवटी नाही, त्याच्यानंतर ओवी पुढं आहेत ओव्या, पण एक पसायदान अखेरीस आलेलं आहे आपण म्हणतो. तसं महाभारताच्या अखेरी जे 4 श्लोक सांगितलेले आहेत त्याला भारत सावित्री म्हणतात. आणि सावित्री म्हणजे मूर्तिमंत तेज, लक्षात ठेवा. सावित्री इतकी तेजस्वी स्त्री जगाच्या इतिहासात झाली नाही. आपण पंचकन्यास अहिल्या, तारा, मंदोदरी, सीता, इथे सावित्री कुठे? सावित्रीचं तेज शब्दात मावणारच नाही आहे. म्हणून सावित्रीवर इंग्लिशमध्ये एक महाकाव्य लिहिलं, खंडकाव्य. कुणी लिहिलं? अरविंदांनी इंग्लिशमध्ये लिहिलं. जगाला कळलं पाहिजे की इथे अशी यमाशी आर्ग्युमेंट केलेलं आहे त्याने. आणि यमाला धर्मराज म्हणतात. यमाचा धर्म काटा, यमाकडून चूक झाली तर त्या मांडव्य ऋषीने ती कथा आहे सुरुवातीला, शाप दिला यमाला. ते सगळे नंतर विचार करूया. तर आत्ता हे आलेले आहेत आणि व्यास उदास. आश्चर्य वाटलं. अरे ज्यांनी जगाला गीतेसारखा असा एक मंत्र दिला की कायम आनंदात राहा, मनःप्रसाद. शेवटी गीता संपताना कितीदा येतो. आणि मन करारे प्रसन्न, हे मनःप्रसादचा अर्थ आहे. मन प्रसन्न कर.
आणि मग बघा ना, तुम्ही सगळ्यांना प्रसन्न करू शकाल. आणि प्रसन्न स्वार्थासाठी नाही तर आनंदासाठी. हा एक भाग आहे. तुम्ही सगळ्यांना तो मंत्र, तुम्ही उदास हो म्हणाले, उदास आहे मी, आक्रोश करून, आता आक्रोश शब्द लक्षात ठेवा, उद्वेग आला मला, नाही सहन होते. हे सगळं 1,00,000 श्लोकांचं लिहिलं. ऊर्ध्व बाहुर्विरोमेश, मी हात वर करून सगळ्यांना सांगतो, न च कश्चित शृणोति मे, माझं कोणीही ऐकत नाही. कल्पना करा, मी सगळ्या मानव जातीला सांगतोय, निदान माझ्या जवळच्या लोकांना सांगतोय, निदान माझ्या नातेवाईकांना सांगतोय. कारण बघा, धृतराष्ट्र, विदुर, पांडू ही व्यासांची सख्खी मुलं, म्हणजे कौरव आणि पांडव हे व्यासांचे सख्खे नातू. आणि परीक्षित हा अभिमन्यूचा मुलगा असल्यामुळे अर्जुनाचा नातू आहे, व्यासांचा वगैरे पणतू किंवा असा असेल. हे ती परंपरा आहे. म्हणजे परीक्षिताला काय लाभलेलं आहे हे मी एका वाक्यात तुम्हाला सांगून टाक. केवढी वंश परंपरा आहे परीक्षिताची. तर लक्षात घ्या की ज्या वेळेला व्यासाने सांगितलं ऊर्ध्वबाहुर वीरौमेश, मी हात वर करून ओरडून जगाला सांगतोय, मानव जातीला सांगतोय, न च कश्चित, कोणी माझं ऐकत नाही. मी सांगतोय काय, धर्मात अर्थश्च कामश्च सधर्म किन्न सेव्यते. धर्माच्या पायावर आधारित अर्थ आणि काम हे 2 पुरुषार्थ म्हणतो आपण. तर आणि पुरुषार्थ काम आणि त्याची जागा म्हणून किती घर मोठं आहे, 3 बेडरूम. बेडरूममध्येच सगळा पराक्रम आमचा. कारण काम महत्त्वाचा, आणि काम पुरवण्यासाठी अर्थ, त्याला पाया धर्माचा नाहीच आहे. मग ते घर टिकेल कसं? फक्त भिंती, त्याला छप्पर मोक्षाचं नाही आणि त्याला पाया धर्माचा नाही, फक्त वणती आपण म्हणतो भिंती. कशाचा? काम आणि अर्थ. काम आणि अर्थ. अर्थ म्हणजे ऑल रिसोर्सेस आणि काम म्हणजे ऑल डिझायर्स. फक्त सेक्स समजू नका. कामना शब्द आपण वापरतो. काम वासना म्हटल्यानंतर एक वेळ तो अर्थ येईल, पण कामना ऑल डिझायर्स, तो काम. आणि तो पुरवण्यासाठी काही फक्त अन्नच नाही. आपण म्हणतो ना अर्थमंत्री काय फक्त पैसे सांगतो, नाही, तो सगळ्या रिसोर्सेसचा विचार करतो. अन्नाचा, वस्त्राचा, निवाऱ्याचा सगळा विचार करावा लागतो, रोजगार वगैरे सगळं. म्हणजे माझ्या सगळ्या प्रकारच्या कामना, वासना ते पुरं करण्यासाठीची साधनं, आणि त्या साधनातलं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून पैसा. हे लक्षात ठेवा. मोक्षाचा विचारच नाही आहे. आणि महाभारतात तुम्ही मोक्षाबद्दल काय सांगितलेलं आहे? नाही म्हणाले गीता, गीतेच आहे. तुमच्या उद्वेगाला कारण म्हणाला हो हेच आहे. शेवटी काय सांगतात माहिती आहे ना, 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे, उद्धरेद आत्मनाप्तम. मी तुला मार्ग दाखवीन, दिशा दाखवेन, दिग्दर्शन, मार्गदर्शन हे करेन. तुझा मार्ग तुलाच चालायचा आहे, बरोबर. आणि सांगितले काय तिथे, तुझा उद्धार तू करायचा आहे. 6वा अध्याय, 12वा अध्याय, अहम तेषाम समुद्धार, मी त्या लोकांचं उद्धार मी करतो, मी नाव घेऊन जातो त्यांच्याकडे. पण हे लोक बुडायलाच निघालेले आहेत. भागवत आणि गीता, भागवत आणि महाभारत विशेषतः त्याचे रिफ्लेक्शन आहे. गीतेतली सूत्र स्पष्ट करणाऱ्या कथा महाभारतात आहेत आणि भागवतात आहेत. तो आपण विचार करतोय. पण लक्षात ठेवा 3 चित्र. मन मध्ये हा नाव कैवर्तक केशवा आपण म्हणतो. कैवर्तक म्हणजे काय? नाव घेऊन आलेलं आहे. अरे तुम्ही बुडताय ना या भवसागरात, मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे. अहम तेषाम समुद्धरता, अध्याय 12वा. अध्याय 18वा काय सांगतात? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण अहम त्वा मोक्षयिष्यामि, मी मोक्ष देतो. म्हणाले मोक्षाला प्रेरणा, मोक्षाचा सगळा मार्ग स्टेप बाय स्टेप असं महाभारतात कुठे सांगितलं? महाभारताचा एकंदर इफेक्ट युद्ध, खणखणाट असाच आहे. आणि शेवटी जय शांतीचा म्हणतात, ती शांती कुठे अनुभवली? आणि व्यासांनी एक लक्षात ठेवा, युद्ध त्यांनी कधी हवं नको सांगितलंच नाही. जे घडतं ते सांगितलं, पण माझं तुम्ही ऐकणार नाही. यात कॅसांड्राज व्हॉइस म्हणतात. कॅसांड्रा हा आपल्या ग्रीक मायथॉलॉजी म्हणजे पुराणातलं एक कॅरेक्टर आहे. सुंदर कॅरेक्टर्स आहे तिथे. तो एक विषय होऊ शकतो चिंतनाचा. हा कॅसांड्रा ओरडत जात असतो. त्याला सूथ सेअर म्हणजे ट्रूथ टेलर. म्हणजे उद्या काय घडणार आहे मी तुम्हाला सांगतोय, परवा काय घडणार आहे मी तुला सांगतोय. म्हणजे आता बघ 10 दिवसावर परीक्षा आलेली आहे, मोबाईल कमी, मित्र कमी, गेम्स कमी, हे कमी, हे सगळं सांगतोय. मुलगा म्हणतो बाबा हो 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 हो, आणि प्रत्यक्षात नाही 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 नाही. हे कॅसांड्राचं दुर्दैव आहे. त्याला तो शापच मिळालेला आहे.
तू भविष्यात घडणाऱ्या घटना अचूक सांगते, पण तुझ्या शब्दावर कोणाचाही विश्वास नसेल. तुझा नेहमी भूतकाळात सांगतोयस भविष्य, पण भूतकाळात उल्लेख केला जाईल. कॅसॅन्ड्रानी सांगितलं होतं, अरे पुढच्या वेळेला तेच शापच आहे तो. असे कितीतरी आपले पालक असतात, आपले शिक्षक असतात, आपल्याला सांगत असतात, बरोबर आहे ना. त्यावेळेला कोणीच ऐकत नाही. नंतर सांगितलं होतं सरांनी, सांगितलं होतं, हे सगळ्यांनी सांगितलं होतं, पास्ट टेन्स, आणि हा भविष्य सांगतोय. तसं घडतं. व्यासा म्हणाले की व्यासांना वाईट युद्ध झालं, पण त्याच्यानंतर धर्मराज्य सुरू झालं ना. आणि धर्मराज्य 1-2 नाही 36 वर्ष धर्मराज्याने राज्य केलेलं आहे. आणि मग कृष्णाने देह ठेवला आणि पांडव महाप्रस्थानाला गेले. हे महाभारतसुद्धा भागवतात सुरुवातीला आलेलं आहे. हाच स्कंद आहे. हे उद्या तो विषय आपला की त्यांनी द्रौपदी सांगितली आहे, कुंती सांगितलेलं आहे, प्रत्येकाचं सांगितलं आहे, आणि मुख्य म्हणजे उत्तरेचं सांगितलेलं आहे, मग अश्वत्थाम्याचं सांगितलेलं आहे, पांडवांचं स्वर्गगमन सांगितलेलं आहे, आणि नंतर कृष्णाचा जो अंत सांगितलेला आहे तो 11वा स्कंद, म्हणजे 10व्या स्कंदाच्या शेवटपर्यंत, पण 11व्या स्कंदात तो येतो कृष्णाच्या जीवनाचं. म्हणजे लहानपणापासून शेवटपर्यंत कृष्णाचं जीवन वर्णन कर, कारण कृष्ण हा आनंद आहे, मूर्तिमंत, ब्लिसफुल प्रेझेन्स म्हणजे कृष्ण आहे. ब्लिसफुल लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड नावाचं जे पुस्तक आहे, त्या अशा काही पुस्तकाचं खरं वाचन करून त्याच्यावर आपण इथे चर्चा केली पाहिजे. कारण विवेकानंदांना वगैरे आवडणारं पुस्तक, बाबा म्हणायचे माझ्यावर प्रभाव टाकणारी पुस्तक आहेत, इमिटेशन ऑफ क्राइस्ट आणि लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. ते इतकं गाजलं पुस्तक की ते म्हणाले तू खूप सांगितलंस, पण करू कसं. उदाहरणार्थ एक साधं तत्त्व तुम्हाला, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, हे खूप म्हणजे कोटी कोटी प्रती खपलेलं साधारण 60 वर्षापूर्वीचं पुस्तक. आम्ही SSCत असताना ते पुस्तक वाचलं. तुम्हाला जग जिंकायचं ना, जगाला मित्र बनवायचं ना, स्माईल. अरे समोरून शत्रू येतोय किंवा पापग्रह असले जावंही येतोय, हाऊ टू स्माईल. आता नंतर पुस्तकं लिहिली, हाऊ टू बी हॅपी, हाऊ टू ड्राईव्ह, हाऊ टू स्विम. ते पुस्तक घेऊन मी स्विम करणार आहे. मग हाऊ टूची मर्यादाच आहे, प्रत्यक्ष केल्याशिवाय. हाऊ टूला काही, हाऊ टू कुक, हल्ली बघा ना ही गंमतच असते, हाऊ टू कुक. तिथे तुम्ही जर इंटरनेटवर बघितलं, तिथे करताना पदार्थ दाखवतात, हे करतात, निरनिराळ्या सूचना देतात, काही जण त्यांना प्रश्न विचारतात. ही दोन्ही पद्धतीची प्रोसेस आहे. पण हाऊ टू राईड, हाऊ टू बिकम, त्या हाऊ टूला काही अर्थ नाही आहे, कारण हाऊ टू हा प्रश्न उरतोच. तसं विचारलेलं आहे की हाऊ टू, कसं आनंदात राहायचं, कसं हे सगळं करायचं, तू जगाला सांग. मनःप्रसाद सांगतोस ना, कसं. अहमत्वा मोक्षेष्यामी, मोक्ष कसा उद्धरेल आत्मन आत्मानं, हे उत्तर नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो, व्यासांचा तो उद्वेग होता, त्याला खरं कारण जर काय असेल तर यादवी युद्ध झालं, तिकडे धर्मराजाचं राज्य सुरू झालं, जरा बरं वाटलं. हे मरणारच होते, कौरव मेले. यादवी कृष्णाची मुलं, कृष्णाचे नातू, कृष्णाचे पुतणे, 3 नाती लक्षात घ्या, मुलं नातू, आणि त्याच्यात आवडती मुलं त्याची आवडत्या पत्नीपासून झालेली. काय झालं, जिंकायला काही उरलंच नाही. सगळं जिंकले होते महाभारतात युद्धात. कोणी या बाजूने होते, कोणी त्या बाजूने. पांडवांचा विजयानंतर सगळेच पांडवांच्या बाजूने गेले. उरलेले जे काही राजे होते, उलुपी वगैरे, म्हणजे मणिपूर वगैरे, जे हल्ली नॉर्थ ईस्ट म्हणतो ना, अर्जुन गेला तिकडे आणि त्यांना जिंकून आणलं. 2 बायकासुद्धा बरोबर आणल्या, चित्रांगना आणि उलुपी. ही गंमत आहे. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला काहीही मिळवायचं नाही आहे, हल्ली त्याला फार चांगलं एक्सप्रेशन आहे, बडे बाप की बिगडी हुई औलाद. कारण पूर्वी बेटा म्हणत होते, आता बेटी जास्त बिघडायला लागलेले, औलाद. बडे बाप की बिगडी हुई औलाद. मग काय दारू पिऊन करायचं, रात्री 3ला जायचं, काय सगळंच ते भयंकर आहे. हे बघावं लागलं कृष्णाला, हे बघावं लागलं बलरामाला. बलराम म्हणला मला भगवत नाही, मी माझं जीवन संपवतो. गेला शेजारी प्रभास वगैरे क्षेत्र आहे, तिथे त्यांनी पंचत्वात विलीन झाला बलराम. कृष्ण म्हटलं मी शेवटपर्यंत बघणार आहे. आणि इतकंच नाही की मी आता देह ठेवणार आहे, माझीसुद्धा परंधामी जाण्याची वेळ जवळ आलेली आहे. अशा वेळेला माझ्या मागे जर मी हे हल्लीच्या भाषेत टेररिस्ट ठेवले, कारण त्यांना जिंकायला काय नाही, चला आपण जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया, कशाला, हल्लीच्या भाषेत पिकनिक, तिकडे नाही तर वनभोजन, पर्वतभोजन, सागरभोजन, अशी भोजनं चालली. आणि भोजन म्हणजे पिणंच की हो,
दारू प्यायची, एकमेकाशी भांडणं करायची आणि एकमेकाला शिव्या द्यायच्या आणि क्लायमॅक्स म्हणून तुम्हाला तो भाऊ भाऊ एकमेकाला आईवरून शिव्या द्यायचे. आणखीन काय पाहिजे? ह्याला महान व्यतिक्रम म्हणलेलं आहे. आणि ते पहिली महात्म्याची कथा सुरू होते. मग कृष्णाने उरलेले जे होते की मी गेल्यानंतर ही माझी मुलं, हे माझे नातू समाजासमोर आव्हाने आतंक निर्माण करतील, त्यांना कृष्णाने मारलेलं आहे. सारंग धनुष्य तो झाडाला टेकून बसलेला आहे. सुदर्शन चक्र काही नाही, ठ्या 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 सगळ्यांना मारून टाकले. कृष्णाच्या जीवनात गीतेचा क्लायमॅक्स कृष्ण इथे जगलेला आहे. लोक म्हणतात काय सामान्य मरण आहे कृष्णाचं? नाही आहे. हे लागतंय, धैर्य लागतं. मी माझ्या मुलांना मारतोय, आवडत्या नातवांना मारतोय, कारण समाजाला हे भयंकर धोक्याचे आहेत. कृष्णाने आणखीन एक गोष्ट केली होती, हे सगळे भागवतात उल्लेख येतात महत्त्वाचे, की उद्धवाला म्हटलं बस समोर आणि सांगितलं हे कौमुदकी चला वैकुंठाला, सोडली, गदा गेली. हे सुदर्शना चल वैकुंठाला, ते गेलं. हे सारंग धनुष्या चल वैकुंठाला, फक्त पद्म ठेवलं स्वतःकडे भक्तांची पूजा करण्यासाठी. हे लक्षात ठेवा. हे का तू हे सोडलं? तो म्हटला मी आता देह ठेवणार आहे आणि ही माझी जर हत्यारं अस्त्र जर दुसऱ्याच्या हातात पडली तर त्याचा ते गैरउपयोग करू शकतात आणि समाजासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते. फार मोठं. आज मी तुम्हाला फक्त एकच वाक्य सांगतो, कारण आजच्या जीवनात उपासना करताना भागवत मला कोणता संदेश येतो? हा कृष्णाने दिलेला संदेश आहे की सगळी माझी गेली वरती. अर्जुनाचा रथ जाळला, अर्जुनाचं गांडीव धनुष्य त्याला उचलेनंच झालं, गांडीवातली सगळी शक्तीच निघून गेली. हे केलं. आज आपला जो शेजारी आहे, फार प्रिय असा मित्र म्हणजे शत्रू आहे, त्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत तो. आणि ती न्यूक्लिअर वेपन्स जर आतंकी लोकांच्या हातात लागली तर त्यांची 3 टार्गेट्स ठरलेली आहेत. पहिल्यांदा इस्रायल, दुसरा भारत आणि तिसरा अमेरिका. आणि ते कुठेही बॉम्ब टाकतात. विमानं वगैरे सगळी आहेत. पण आता तर त्यांना सगळं मी बाकीचं सांगत बसत नाही. हा प्रसंग आहे तो. ह्या अतिरेक्यांच्या, आतंकवाद्यांच्या हातात जर न्यूक्लिअर म्हणजे अण्वस्त्र सापडली तर काय भयंकर आहे. मग एक तर डिस्ट्रॉय देम, किंवा अशा ठिकाणी ठेवा की जी त्यांच्या हातात पडणार नाही. ज्यांच्या हातात पडतील असं जे वाटत होतं, मी फक्त आजची बातमी सांगतो आणि पुढे जातो, कारण 2024 आणि त्याच्या पुढचा काळ ह्याच्यात भागवत कसं जगायचं हा आपला विषय आहे. आपण कथा बघणार आहोत महत्त्वाच्या. पण एक लक्षात ठेवा की आजची बातमी असेल किंवा कालची, की ज्यांची भीती आम्हाला वाटत होती ते आणि तो देश यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे आत्ता. मी नाव घेत नाही त्या लोकांचं, पण एक लक्षात ठेवा, आपल्याला ज्यांची भीती वाटत होती ते आणि तो देश, म्हणजे आता त्यांना प्रार्थना करावी लागेल एका सुपर पॉवरला की आमची अण्वस्त्र तुमच्या संरक्षणाखाली ठेवा, जर हे आधी घडलेलं नसेल तर हे करावं लागतं. मग नारद म्हणाले की तू लिही बा, एक ग्रंथ लिहा. मी तुम्हाला 4 श्लोक सांगतो, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. हे 4 श्लोक भक्तीचे नाही आहेत, ते वेदांत ज्ञान याचेच आहेत. पण तू विपुली करू सांगितलेलं आहे. तू गोष्टी सांग, चरित्र सांग, निरनिराळे प्रसंग वर्णन कर. आणि 4 श्लोक याला बीज भागवत. आणि या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक कुणी केले? व्यासाने केले. 12 स्कंद, 300च्या वर अध्याय, 18,000 श्लोक, एवढा विस्तार केला. आणि मग त्यांना शांत वाटायला लागलं. तरीसुद्धा आपण जो एक बघणार आहोत प्रसंग आत्ता किंवा आज, म्हणजे इंटरव्हल नंतर बघूया, पण लक्षात ठेवा तिथे जरा बघा तयार आहे की नाही. अजून एक 15 मिनिटांनी आपण ब्रेक घेणार आहोत 7:30 वाजता. जरा हे करूया, 7:30ला आरती होईल आणि आरती घेतल्यानंतर तिथे कषाय वगैरे काहीतरी ठेवलेलं असेल ते घेऊन आपण येणार आहोत. साधारणतः 20 मिनिटाचा ब्रेक आणि पुढे साधारण 9पर्यंत, 8:45पर्यंत विषय चालू राहील. शेवटी फक्त भागवताची आरती केली जाईल. महाराजांची जी आरती आहे ते 7:30 वाजता होईल. तर लक्षात ठेवा मुद्दा काय आपला, की मला काही मिळवायचंच नाही आहे. आज आपल्या मुलांची अशी परिस्थिती, अहो म्हणतात बाबा तुमचं जे सगळं आहे ते माझंच ना, मी एकुलतं एक आहे ना, कशाला अभ्यास करू. बघा हेच बरोबर झालं ना यादवांचं. यादवांना काही मिळवायचं नाही आहे, कुणाला जिंकायचं नाही आहे, कुठली उपासना किंवा साधना करण्याची गरज नाही आहे. मग व्यसनाकडेच वळणार ना, सांगा, देहाच्या उपभोगाकडेच वळणार ना. याचा कृष्णाने नाश केला. भागवताच्या शेवटी जे कृष्णाच्या जीवनाचा शेवट आहे तो असा झालेला आहे. आपण यापासून काय शिकणार आहोत? उपासनेच्या अंगानं, जीवनाच्या अंगानं आपण जे चिंतन करणार आहोत की खरंच तुम्हाला सांगतो
की जसा जसा मी मोठा होईन तसा तसा वृक्ष फार लवती फलभारे लोंबती जलद घेऊन नीरे. जितका ढगात पाणी साठेल तितका तो खाली येतो आणि अनुकूल परिस्थितीला शेवटच्या थेंबापर्यंत तो राखत नाही. पावसा वाऱ्यामुळे पुढे गेला तर पण तो ढग पूर्णपणे रिकामा होतो. हे शिकलं पाहिजे ढगाकडून. आणि आता शेतकऱ्या तुला हवा येणार आहे मी बघ खाली आलो खाली आलो खाली आलो. झाडाच्या एका फांदीला समजा 100 आंबे लागले तर ती फांदी खाली आणि मुलांना म्हणते ए मारणार एखादा दगड खाणार आहे माझे. संभवामी योगातलं हे पहिलं दृश्य आहे. मुलं दाखवलेली नाही आहेत पण त्याचा गलबलाट दाखवलेला आहे. मारता आणि माळी धावत येतो लंगडत काठी घेऊन. कोण तिकडे रे. मुलं धावत जातात आणि नंतर म्हणतो अरे या रे परत. तुम्ही पाडलेले आंबे खाणार कोण. हे गोकुळ आहे. गोकुळात पाप नाही, गोकुळात वक्रता नाही आहे स्वभावाची. आणि आपण जो क्रुकेडनेस अँड विकेडनेस, दुष्टता आणि वक्रता नाही त्याला गोकुळ म्हणायचं. त्यांना परिचयच नाही. ती कुबडी बघितल्यानंतर तो म्हणतो गोकुळात असं कोणाला बघितलंच नाही. कुब्जाला बघितल्यानंतर हे काय बारके बारके उल्लेख आहेत पण फार महत्त्वाचे आहेत. असू दे पुढे जाऊया आपण. तर ज्या वेळेला म्हणाल्या लिहायला लागतो आणि मग कृष्णाचा जन्म, कृष्णाचं बालपण, बाळपणातल्या लीला इथे रमले. महाभारतात कृष्ण केव्हा प्रवेश करतो. द्रौपदीच्या लग्नाच्या वेळेला. मग किती उशिरा असेल बघा बरं. म्हणून बालपण काही लग्न कृष्णाचा जन्म वगैरेचे उल्लेखच झाले नाही. इथे पहिली 12 वर्ष आपण ज्याला दशमस्कंद म्हणतो, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध 90 अध्याय ते. तर पूर्वार्ध संपतो तिथे की आता यांनी गोकुळ किंवा वृंदावन सोडून मथुरेला गेले. मग पुढचं चरित्र दुसऱ्या त्याचाच उत्तरार्धात सुरू होतं. सगळ्यात मोठा स्कंद आहे. त्या स्कंदाचे यज्ञ केले जातात. स्वाहा म्हणून प्रत्येक श्लोक वगैरे वाचला जातो. कृष्णचरित्र व्यासाने लिहिलं आणि व्यासांना बरं वाटलं. तरीसुद्धा व्यासांना खंत रडलेत व्यास आणि त्यांचे दाढी किंवा छाती अश्रूंनी अगदी भरलेली आहे. केव्हा. शुकदेव सांगतायत. तो जो पहिला सप्ताह आपण म्हणतो शुकदेव सांगताय. शुकदेव सांगायला गंमत बघा कशी कशी रचना करावी लागते महाराजांना. शुकदेव गेलेत कुठे. हिमालयात आणि वडिलांच्या परवानगीने सूर्यमंडलात. सूर्य वर्चस्वी भव म्हणजे काय. सूर्यावर वर्चस्व कसं मिळवणार. गेला तर जळून जाल तुम्ही. सूर्यावर वर्चस्व, सूर्याचं जे तेज आहे ते माझ्या बुद्धीत येऊ दे. हा गायत्री मंत्र आहे. सूर्या तुझं जे तेज आहे ते त्याचा उदय माझ्या बुद्धीत उदय धियो यो न प्रचोदया. ही प्रार्थना आहे. म्हणजे सूर्याला वर्चस्व, सूर्याला जिंकायचं आहे तर त्याच्या तेजाने जिंकलं पाहिजे. माझी सगळ्यात काय असेल तर बुद्धी तेजस्वी. मागे आपण ती गोष्ट बघितली होती ना. काहीतरी रोहिणीकडून चूक झाली आणि चंद्राने तिला पृथ्वीवर जा म्हणून सांगितलं. ती रडायला लागली. म्हटलं अशी काहीतरी कामगिरी सांगायची, केल्यानंतर तुम्ही माझा परत स्वीकार करा. आणि चंद्राने सांगितलं की मी ठरवणार आहे ब्राईटेस्ट थिंग, सगळ्यात तेजस्वी वस्तू मला आणून दे. मग ती म्हणते तो सूर्य ती वस्तू नाही आहे, मी परप्रकाश आहे, त्याचा प्रकाश घेऊन मी. सूर्य वगैरे नाही, तारे वगैरे नाही सांगायचे. मग ती हिरे निरनिराळे नेते, मोराचं पीस नेते. बघ काय तेजस्वी कलर आहे. नाही नाही नाही. शेवटी ती मग रडत बसते. आता आपण कधीच वरती जाऊ शकणार नाही आपल्या पतीकडे म्हणून रडत बसली असताना एक मुलगी येते. ती म्हणते तू का रडते. हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. वनदासी, वनदेवी आणि वनराणी. हे दासी, वनाला दासी करणारी पाश्चात्य संस्कृती आहे. कॉन्क्वेस्ट ऑफ नेचर. आम्ही निसर्ग जिंकणार आहोत. कुठपर्यंत सुनामी येत नाही तोपर्यंत, ज्वालामुखी फुटत नाही तोपर्यंत. काय निसर्ग. आणि आमची निसर्ग स्नेही जीवनशैली नाहीच, निसर्ग पूजन करणारी शैली आहे आपली. निसर्गात सगळ्यांचं पूजन करतो. जनावरांचं करतो, पक्ष्यांचं करतो, विषारी प्राण्यांचं करतो, वनस्पतींचं तर करतोच करतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे पूजन करणारी आपली जीवनशैली आहे निसर्गाबरोबर किंवा सृष्टीबरोबर. ठीक आहे. तर ज्या वेळेला हे सगळं वर्णन व्यासाने केलं आणि ते केल्यानंतर त्यांना शांत वाटलं. ते रडत का होते की ज्या वेळेला ते शुकदेव सांगत होते. शुकदेवाच्या समोर बसलेला आहे तो राजा, ज्याच्याकडून एक अपराध घडलेला आहे, पाप नाही. आणि त्या अपराधाबद्दल त्याला शाप मिळालेला आहे. ती कथा आपण नंतर बघूया. का घडला तो अपराध. तुम्हाला वाटेल हा अत्यंत क्षुल्लक उल्लेख आहे. क्षुल्लकच आहे पण त्याचं महत्त्व एकदा तरी वर्षातून करा म्हणून आपण दसऱ्याला आपल्या आयुधांची आणि साधनांची पूजा करतो. तो संदेश तिथे आहे. हा अपराध का घडला. परीक्षेचा चांगला राजा आहे, त्यांनी कलीला जिंकलेलं आहे. असू दे. तर पुढे गंमत बघा की ज्या वेळेला
तू कोण आहेस? त्यावेळेला रडतेस का? तर ती म्हणाली असा असा सगळा प्रकार घडला. त्यावेळेला ती म्हणते माझी झोपडी जवळच आहे, थांब. ती झाडाची पानं तोडते मुलगी, त्याचं द्रोण करते, जाऊन सुरीनं वगैरे आपले डोळे काढते, ते ठेवते आणि कुरडत येते, तू इथे आहेस ना गं, जा तुझ्या नवऱ्याला म्हणजे चंद्राला दाखव, दिस इज द ब्राईटेस्ट थिंग इन द युनिवर्स. चंद्र म्हणतो बरोबर आहे, कारण हा हिरा जास्त तेजस्वी आहे ह्याच्यापेक्षा कुणी ठरवलं? माझ्या डोळ्यांनी नाही ठरवलं, मेंदूने ठरवले, लक्षात ठेवा. आणि त्याची काळजी घ्यायला आपण या 7 दिवसात शिकणार आहोत. वी कॅन हँडल अवर ब्रेन, लक्षात ठेवा. वी कॅन डिसिप्लिन ट्रेन अवर ब्रेन. आपण मेंदूचं शिक्षण करू शकतो, मेंदूला शिस्त लावू शकतो, मेंदूला हाताळू शकतो. हे ध्यान वगैरे जे आहेत ना, त्याला उपासना म्हणलेलं आहे. उपासना ही आतलीच आहे, भक्ती आतली आहे आणि बाहेरची आहे, हे दोन्ही आहे. कृती नाही आहे उपासनेला, म्हणजे ही सुद्धा उपासना नाही, ती प्राणायामाची साधना, अभ्यास काही म्हणा. उपासनेला काहीच लागत नाही, खरं काही लागत नाही. देह आहे, कारण जिवंत आहेस म्हणून तू उपासना करतो, आणि श्वास, काही लागत नाही, तोच विचार आहे. आणि त्याच्यासाठी भागवतातल्या कथा कशा सांगितलेल्या आहे, आपण ही कथा बघूया. तोपर्यंत 5 मिनिटं होतील, 5 मिनिटात कथा बघणार आहोत. नारदांचा दुसरा प्रसंग आहे. नारद उदास झाले ना की यमुनेच्या काठी जातात. आणि नारदांना काहीतरी आपल्याला अज्ञान, काहीतरी माहिती पाहिजे, तर ते गंगेच्या काठी कायम ज्ञानयज्ञ चालू असतो आणि भक्तीचा यज्ञ किंवा भक्ती वाहत असते यमुनेच्या रूपानं. ते तिथे जातात, कारण महान व्यतिक्रम हा त्यावेळेचं नाही, आजचं वर्णन आहे. व्यतिक्रम म्हणजे अपसाईड डाऊन, म्हणजे पंडित फिरत भिकारी. हां, म्हणजे आपण म्हणतो ना, चंदन माथी कुठार, बोळी बावरी कुठार, उद्धवा अजब तुझे सरकार. हे उद्धवाचं अजब सरकार कुणी बघितलं? नारदाने बघितलं. आणि महान व्यतिपात, सगळं उलटं अपसाईड डाऊन झालेलं आहे, कुणाला मूल्य नाही आहेत. हे आजचा काय प्रसंग, म्हणजे जे अरण्यात असायला पाहिजे ते सत्तेवर बसलेले आहेत. आणि पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. अरे हे तुझ्याकडे कसं आलं? नाही, तुझ्याच नवऱ्याने दिलं. मग आता काय, माझ्या गळ्यात धोंडा घालून जीव देते. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, बोरी बाभळी हे काटेरी झाड आहेत, खुशाल जगती चंदन माथी कुठार, अजब तुझे सरकार. या अजब तुझे सरकार नारदांना दिसलं, काय चाललं या जगात. उदास झाले आणि आले यमुनेच्या काठी. आणि यमुनेच्या काठी आल्यानंतर त्याने आजपर्यंत आयुष्यात कधी बघितलं नव्हतं असं दृश्य बघितलं. एक तरुण तेजस्वी स्त्री रडते, परत मूर्छित होते. तिच्याच वयाच्या साधारण तिच्या काहीतरी सख्या मग तिच्यावर पाणी शिंपडताय, वारा घालतायत, तरी ती म्हणते. आणि तिच्या समोर 2 आसन्न मरण, कोणते क्षणी मरतील इतकी म्हातारी 2 असे पुरुष झोपलेले. हे काय आहे? नारद म्हणतात, हे कोण तू? ती म्हणते, कृष्णा, मी कोयना, मी गंगा, मी तापी, मी कावेरी, मी ब्रह्मपुत्रा. अरे तुम्ही सगळ्या नद्या, मग ही कोण आहे? हे भक्ती म्हणाले. भक्तीमुळे आम्ही पवित्र झालो. तीर्थक्षेत्र ही भक्तीमुळे आणि ज्ञानामुळे झालेली आहेत. हे म्हणून आम्ही तीर्थ झालो, आम्ही पवित्र झालो हिच्यामुळे. आमच्या काठी लोकांनी भक्ती केली म्हणून पाण्याचं तीर्थ झालं, हे लक्षात ठेवा. मग हे आम्हाला पाहिजे. मग ती तेजस्वी आहे, पण समोर कोण आहेत? एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य, ही तिची मुलं आहेत. हा महान व्यतिक्रम. आजचं तुम्हाला सांगतो की रोजचं कुठलंही वर्तमानपत्र उघडा की दुचाकींचं आहे, मेला, वय एकाचं 22, दुसऱ्याचं 26, तिसऱ्याचं 28. आणि अग्निसंस्कार कोण करणार? वडील, काका किंवा आजोबा. हा महान व्यतिपात आहे. रामायणाच्या लक्षणात सांगितलेलं आहे, रामायणात कधीही वडिलांना मुलाला अग्नी द्यावा लागत नाही, कारण सगळे निसर्ग क्रमाने आणि निसर्ग नियमाने वागत असतात. सगळेजण राज्याचे नियम पाळत असतात, म्हणून सगळं अपघात नाही. आपण ज्याला अननॅचरल डेथ म्हणतो ते नाही, त्याला रामराज्य म्हणलेलं आहे. तिथे आत्महत्या नाही, तिथे खून नाही आणि अपघात नाही. या 3 गोष्टी आहेत की ज्या सध्या वाढत आहेत ना आपल्या या लाडक्या प्रिय भांगराच्या गोयात. विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी भागवत माझ्यासाठी स्वांतः सुखाय श्री रघुनाथ गाथा, एवढे मोठं रामचरित मानस लिहिले आणि स्वांतः सुखाय तर सांगत होते, लिहिले आज संपूर्ण मानवजातीचं कल्याण आहे. स्वांतः सुखाय आपण कुठली तरी कृती करावी, त्यातून जे निर्माण होईल आपल्याला अपेक्षा काहीच नसते. हा भागवत सप्ताह एका अर्थी स्वांतः सुखाय. मग गुरुंना काय अर्पण करायचं? काय अर्पण करू? एक भागवत अर्पण करतो तुम्हाला. तुमचा प्रभाव त्याच्यावर असू दे, तुमची प्रेरणा असू दे, आणि माझी प्रार्थना, माझे प्रयत्न आणि सगळ्या तुमचं प्रारब्ध हे ऐकायला येत आहे. प्रेरणा,
प्रयत्न, प्रार्थना, प्रारब्ध आणि महाराज तुम्ही आणि तुम्ही, महाराज महाराज महाराज, ही ती प्रेरणा आहे. तर हाही प्रसंग पुरा करून आपण थांबूया. तर भक्तीलाच ते तुम्ही तिलाच विचारा ना. मग तिने जी कथा सांगितली आहे काय सुंदर आहे. मी जास्त विस्तारात जात नाही. माझा जन्म कुठे झाला? तामिळनाडूत झाला. नंतर मी बालिका असताना कुठे आले? केरळमध्ये आले. नंतर मी किशोरी म्हणजे टीनेज झाल्यानंतर आले कुठे? कर्नाटकात. या सगळीकडे संत झालेले तो. आणि संतांमुळे मी तेजस्वी राहिले. आणि ज्ञान आणि वैराग्याशिवाय भक्ती, एक लक्षात ठेवा, ज्ञानाशिवाय आंधळी आहे आणि वैराग्याशिवाय पांगळी आहे. आणि आज किती भागवत सप्ताहातून ज्ञान आणि वैराग्य, पहिला श्लोक त्याचा शेवटचा चरण आणि भागवताचा शेवटचा श्लोक आणि शेवटचा चरण सत्यम परम धीमही, त्या परमसत्याचं आम्ही ध्यान करतो. या संपुटात भागवत आहे. नुसती भक्ती राधे 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 त्याला भागवत नाही म्हणलेलं. ही महात्म्य कथाच बघा ना. हे दोन म्हातारे, ती म्हणाली कर्नाटकात, नंतर मी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात तर संतांची मांदी आली. हो ना. म्हणाले मला किती मी जवान झाले, तेजस्वी झाले, फार रसरशीत झाले. माझी मुलंसुद्धा बरी होती, माझ्यापेक्षा लहान होते. कारण ज्ञानेश्वर काय, तुकाराम काय, एकनाथ काय, कोणीही अद्वैत सिद्धांत सोडून काही सांगितलेलं नाही आहे. हे लक्षात घ्या. मग ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका असेल, नुसता भाव नाही, अर्थ आहे, चिंतन आहे, हेड अँड हार्ट. हे सगळे ग्रंथ आहेत. कुणीही सोडलेलं महाराज तर काय, तुम्ही त्यांची प्रवचनं वाचा, खूप अर्थ आहे त्याच्यात. तर ते महत्त्वाचं आहे. म्हणजे ही मुलं माझी तरुण झाली पाहिजेत, माझ्यापेक्षा तरुण झाली पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय करायचं मला म्हणाली माहीत नाही. आता की पुढचा प्रवास सांगते ना. महाराष्ट्रापर्यंत दिवसभर गेले. नंतर मी गुर्जर प्रांतात गेले, की जे लोक आता भव्य सप्ताह करतात, जे आपण टी व्हीवर वगैरे बघतो ना, आस्था वगैरे चॅनलवर, कुणी केलेलं असतं तो. हे सगळे गुर्जर प्रांतात गेले. तिथे आम्ही तिघजणी खचलो, खंगलो, मरायला टेकलो. शेवटी कोणीतरी सांगितलं वृंदावनात जा. म्हणून मी वृंदावनात आले. तिथे नाम, तिथे पूजन, तिथला भक्तिभाव बघितल्यानंतर मी तेजस्वी झाले. पण वृंदावनात सुद्धा ज्ञान आणि वैराग्य नाही केव. हे इंटरप्रिटेशन आहे. तुम्ही हे माना किंवा मानू नका, पण हा अर्थ आहे. तिथे माझी मुलं म्हातारी झालेली आहेत, ती जगली पाहिजेत, माझ्यापेक्षा तरुण झाली पाहिजेत. म्हणजे ज्ञान आणि वैराग्याला जास्त महत्त्व भक्तीपेक्षा आलं पाहिजे. ती म्हणते माझी मुलं आहेत, ती संतान आहेत, माझी संतती आहे ती. मग विचार करा. म्हणाले तिथेही हेच आहे. म्हणून मी यमुनेच्या काठी बसलो आहे. कारण यमुना म्हणजे कृष्ण, यमुना म्हणजे गोकुळ. मग इथे काहीतरी चमत्कार घडेल. नारद म्हणाले मला याचा उपाय काय माहीत नाही, कारण असा प्रसंगच मी पूर्वी कधी बघितला नाही. पण उपाय शोधल्याशिवाय परत येणार नाही. जात असताना त्यांना ते 4 कुमार भेटले. सनत कुमार, सनक, सनंदन आणि सनातन. त्यांना सनत कुमार म्हणतात आणि ते कायम कुमारच असतात. पुढे आपण एक गोष्ट बघणार आहोत. लोक म्हणतात की कर्तव्य करत असताना का शाप मिळाला? अरे कर्तव्य नाही, मध्ये सतर्क केलेलं होतं तुम्ही. त्या सतर्कतेचे आपण कुठलेही संदेश घेतच नाही. कुठेतरी शब्द, कुठेतरी लिटरल म्हणजे शब्दशः अर्थ, स्पिरिट नाहीच ना. वी आर आफ्टर द लेटर ऑफ द लॉ, नॉट स्पिरिट ऑफ द लॉ. कायदा माणसासाठी आहे का माणूस कायद्यासाठी आहे? विचारू केलं ना आपण. हा सगळा प्रश्न त्या प्रसंगात येणार आहे, तो आपण उद्या वगैरे बघूया. पण आज एवढंच लक्षात ठेवा. ते जातात, ते म्हणतात सप्ताह करा, भागवताचा सप्ताह करा. हा केव्हा झाला? 200 वर्षांनी झाला. त्याच्या आधीचा सप्ताह, पहिला सप्ताह, तो आपण आज शेवटी बघणार आहोत. सुरुवात तिथे आपण थांबणार आहोत. मध्ये आणखीन एक महात्म्यकथा आहे, पण ही महात्म्यकथा कोण करणार म्हणाले? भागवत सप्ताह आम्ही करतो. आणि मग तयारी. आज माझी काही अपेक्षा नव्हती, पण महाराजांनी विवेकजींना पाठवलं आणि मग आपण नाही म्हणलं तरी आणली वेदांताला पाठवलं. वेदांताच्या डोक्यावर भागवत म्हणजे आलं की ज्ञान आलं, वैराग्य आलं आणि भागवत आलं. मग त्यांनी प्रदक्षिणा घातली सुंदर. हे एक रिच्युअल असतं. रिच्युअल बिलकुल वाईट नाही आहे. माझं मी बऱ्याच वेळेला रिच्युअल बोलतो. प्राण नसलेलं, कलेवर असलेलं, निष्प्राण, निस्तेज, अर्थच कळत नाही असे मंत्र, ते रिच्युअल, त्याला कर्मकांड म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. एरवी रिच्युअल महत्त्वाचे. म्हणून हल्ली रिच्युअल इतकं झालं की स्पिरिच्युअल आपण विसरलेलो. आणि हे आपण स्पिरिच्युअल भागवत बघतोय. आपण आनंदात कसं राहायचं या दृष्टीने भागवत बघतोय. सगळी तयारी झाली आणि ह्या तयारीचं एवढं वर्णन आहे. संपूर्ण मांडव काय घातले. मग मगाशी सांगितला तो प्रसंग. सगळे देव आले. इंद्र अमृत घेऊन आला.
की तुझा मरणाचा प्रश्न आहे ना, 7व्या दिवशी मरणार आहेस ना, तो प्रसंग आपण शेवटी बघणार होता. तर ते झाला सगळं. आणि प्रसंग तो पहिला प्रसंग होता, त्याच्यात व्यास बसलेले होते, व्यास का रडत होते. ते सगळं चालत असताना इतक्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, लोक सद्गदित होत होते, त्यांचा कंठ गदगद, ज्याला अष्टसात्विक भाव म्हणतात ना, त्यातले काही भाव जागे होत होते. व्यास रडत होते. व्यासानं ऋषीने विचारलं, पुढे काय घडणार आहे तुम्हाला माहीत आहे ना. आता भक्ती रडते, आम्हाला अरे का रडते, हे 2 मुलं ती का म्हातारी झाली, आम्हाला पुढे सस्पेन्स आहे, तुम्ही हे सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही का रडता. म्हणाले रडण्याचं कारण एकच आहे. म्हणाले इथे सुद्धा थांबायला हरकत नाही आहे, पण एक मंत्र जो तिच्या ह्याच्यावर होता तो म्हणत आपण थांबूया. ते म्हणाले की मी भागवत रचलं नारदांच्या सांगण्यावरून, त्यांच्या प्रेरणेवरून, पण माझ्या मुलांनी भागवत आत्मसात केलं आणि तो भागवत जपतोय. आणि हा मृत्यूच्या छायेतला राजा, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, त्यांनी विचारलेले प्रश्न, आपण काही प्रश्न नंतर बघणार आहोत, ते मानवजातीसाठी, आजच्या मानवासाठी सुद्धा ते प्रश्न तेवढेच ताजे आहेत, तेवढेच हिरवे आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला शेवटी असा भागवत सप्ताह आहे, नारद म्हणतात की तू त्या सप्ताहाच्या ठिकाणी ये, यमुनेच्या काठी काही नाही आहे, अरण्यात वगैरे केलेलं आहे. वंशी वन आपण म्हणतात ना की बांबूचं असावं, त्याचा पुढच्या गोकर्णाच्या कथेत जास्त अर्थ आहे त्याला. पण वंशी म्हणजे बासरी की हो, वंशी गीत म्हणजे वेणुगीत की हो. म्हणजे ज्यावेळेला बांबू असतात, अजूनही गोकुळात त्या बांबूतून वारा गेला तर बासरीचा स्वर ऐकू येतो. अजूनही गोकुळात त्याला कालिंदी नदी म्हणतात. यमुना गंगा मिळाली, गंगा पांढरी आहे, हिमालयातून येते, पण ही कालिंदी आहे, काळं पाणी यायचं, कारण कृष्ण. आणि ती सतत करली म्हणजे कुरळी असते, कारण का कृष्णाचे केस कुरळे आहेत. कृष्णाच्या केसाचं दर्शन तुम्हाला यमुनेच्या प्रवाहात होतं. कृष्णाच्या बासरीचं डिवाईन म्युझिक, दिव्य संगीत तुम्हाला त्या वंशी किंवा बासवरून बासुरी शब्द आला आहे, त्याच्यातून तुम्हाला ऐकू येतं. आणि अजूनही यमुनेच्या काठी तुम्ही जर तुमच्या भक्तीच्या डोळ्यांनी बघितलं तर तुम्हाला 2 छोटी खुरं म्हणजे वासरांची पावलं आणि 2 मोठी गायींची, 2 छोटी पावलं आणि जरा मोठी पावलं, मोठी बलरामाची आणि छोटी बालकृष्णाची. आणि बालकृष्ण 12व्या वर्षी त्यांनी सोडलंय गोकुळ. म्हणजे हे आपण हल्लीच्या भाषेत सांगायचं तर टीन एजमध्ये त्यांनी प्रवेशच केला नव्हता. आणि काय तुम्ही त्याला म्हणता की व्यभिचारी होता, नाचत होता इतक्या स्त्रियांबरोबर, काही नाही, 12 वर्षाचं वय आहे कृष्णाचं. म्हणून विचार करूया आपण. तर शेवटी मग ती आपल्या 2 मुलांना घेऊन इतर नद्यांच्या म्हणजे सख्यांच्या मदतीनं जिथे चाललेला आहे भागवताचा सप्ताह असा तिथे येते. आणि तिच्या तोंडात जो श्लोक आहे तो श्लोक पूर्ण मगाशी त्यांनी सांगितलेला आहे. आपण त्यातला पहिला चरण म्हणूया, माझ्या नंतर म्हणा, की जो भजन म्हणून म्हणलं जातं, एक प्राणमंत्र म्हणून भागवताचा म्हणला जातो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. काही वेळ मी सांगतो, माझ्या नंतर म्हणा. डोळे बंद करूया, शांत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. ब्रह्म चैतन्य महाराज की